महाराष्ट्र में ओला दुष्काल से किसान बेहाल है और इसी बीच रोहित पवार ने सरकार से बड़ी मांग की है। रोहित पवार ने कहा कि अब वक्त है ओला दुष्काल घोषित करने का और किसानों को कर्ज माफी देने का। उन्होंने सरकार से अपील की कि राजनीति से ऊपर उठकर तुरंत मदद दी जाए, क्योंकि किसान अब और इंतजार की स्थिति में नहीं है। हाल तर मोठे झालेले आहेत, अडचणी आहेत, शेतकऱ्याला मदत करण्याची जरूरत आहे। 50,000 रुपये पर हेक्टर, त्याच्याबरोबर ओला दुष्काळ जाहीर होणं आणि कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ, या अनुषंगाने सरकारकडून मदत केली जावी। आता ते सत्तेत आहेत, त्यांनी तर दौरा करून विषय समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। पण फक्त टीव्हीसाठी आणि फोटो निघण्यासाठी करण्यापेक्षा मदत करणं हे तुमच्या हातात आहे। तुमच्या हातामध्ये तिजोरीची चावी आहे, त्या चावीचा उपयोग करून गरिबाला आणि शेतकऱ्याला मदत करावी असं आम्हा सगळ्यांना वाटतं। नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी ते केले असं नाही, पण प्रताप सरनाईक त्यांचे जे नेते आहेत, त्यांचे मंत्री आहेत, त्यांनी कुठेतरी करण्याचा तो प्रयत्न केला। माझं असं एवढंच मत आहे, आज लोक अडचणीत आहेत आणि तुम्ही जेवढी पिशवी आहे त्या पिशवीच्या साईजचा फोटो तिथं लावत असाल तर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे का मदत करायची हे आधी तुम्ही ठरवा। मदत करायची असेल तर सरसकट तुम्ही मदत तिथं करा, मनापासून तुम्ही करा। पण तुम्ही फोटो टाकून मदत करणार असाल तर मग तुम्हाला मदतपेक्षा जाहिरातबाजी ही जास्त महत्त्वाची असं कुठेतरी जाणवतं। नाही, आता ठीक आहे, तो अधिकारी कलेक्टर आहे, तो धाराशिवचा कलेक्टर आहे। दिवसभर त्यांनी लोकांना मदत केली असावी अशी आपण अपेक्षा करू आणि त्यात जर एक ऑफिशियल कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये ते तिथं उपस्थिती दर्शवून कलाकारांनी त्यांना डान्स करण्यासाठी तिथं सांगितलं असेल आणि थोडंफार त्यांनी हातवारे केले असतील तर ते ठीक आहे असं मला वाटतं। पण त्यांना मी विनंती करतो, बरेच फोन आम्हाला धाराशिवमध्ये असणाऱ्या तालुक्यातून आणि गावातून येत आहेत की पंचनामे अजून सुरू नाहीत, त्या पुढच्या 4 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करा, एवढी विनंती मात्र कलेक्टरांना मी करतो। 50,000 रुपये हेक्टरी मदत आणि जिथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे तिथं ओला दुष्काळ जाहीर होणं आणि कर्जमाफी या 3 मागण्या आमच्या आहेत।